म्हणजे आता आलोय आम्ही आई ब्राह्मणी देवी मंदिरामध्ये टिटवलीमध्ये. तर म्हणजे आता इथे आपले ब्राह्मणी देवी मंदिरातले गावकरी आता आपले इथे आहे गुरव. तर ते आता आपली या देवीची थोडी माहिती सांगते. या देवीची थोडी माहिती. या देवीचं नाव ब्राह्मणी देवी आहे आणि ही भराडावर म्हणजे वरती सड्यावरती भराडावरी सापडली. दळवी असताना दळवीच्या स्वप्नात गेली आणि दळवीच्या स्वप्नात गेल्यानंतर तिने सांगितलं की मी त्या भरडावर आहे आणि ते दळवीवर तिथे जाऊन ते शोध घेतलं. तिथे ती भरडावर सापडली म्हणून त्याचं नाव हे ब्राह्मणी देवी आहे पडले. फरसाण गावच्या काय काय फरसाण काय बघा कडकला लाडू आणि इकडे फरसाण. माझा फरसाण पडला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मी सेवेंद्र मांजरेकर घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी आज आहे 9वी माळ आणि 9व्या माळीला आपल्या इथे पूजा आहे. तर आपल्याला पूजा बघायची पहिल्यांदा आधी त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे टिटवली. इथे आई ब्राह्मणी देवीचं मंदिर आहे. तर आपल्या तिथे देखील जायचं आहे आपल्या भजनाला. आणि मी या वेळेला भजनाची काही व्हिडिओ दाखवणार नाही कारण का आपल्या चॅनलवरती भजनाच्या खूप साऱ्या व्हिडिओ आहेत. नाहीतर तुम्ही सारखे म्हणाल की हा सारखा भजनाचे व्हिडिओ दाखवते. त्यामुळे मी आज भजनाचे व्हिडिओ दाखवणार नाही, तर दाखवणार आहे ते झाकडी दाखवणार आहे तुम्हाला. आज आहे झाकडीवरती लेडीज जेंट्स आणि लेडीजची झाकडी आहे. तर बघूया, गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि चला तर जास्त वेळ नाही घेत आपल्या इथे पूजेचं इथे जाऊयात. आपल्या इथे घट बसतात, देवी बसत नाही, घट बसतात. तर आज पूजा बघूयात आपण. पूजा आणि घट बसतात, कसे बसतात ते तुम्हाला दाखवतो. चला.
मरून दे मिळून तर म्हणजे आता भजन झालेलं आहे आमचा आणि आता जेवायला बसतो. टॉर्च मार टॉर्च म्हणजे आता आलोय आम्ही देवी मंदिरामध्ये पेटवलीमध्ये. म्हणजे भजन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही फरसाण वगैरे खातोय. गाडी करत आता मी फरसाण खाऊया. काय काय फरसाण काय बघा कडकला लाडू आणि इकडे फरसाण. माझा फरसाण पडला. हा पाटील. तर म्हणजे आता इथे आपले भ्राडीदेवी मंदिरातले गावकरी आता आपले इथे आहे गुरव. तर ते आता आपली या देवीची थोडी माहिती सांगते. या देवीची थोडी माहिती. या देवीचं नाव भ्राडीदेवी आहे आणि ही बराडा वरमलच्या वरती सड्यावरती बराडावरी सापडली. दळवी अवस्थेच्या स्वप्नात गेली आणि दळवीवरच्या स्वप्नात गेल्यानंतर तिने सांगितलं की मी त्या बराडावर आहे आणि ते दळवी अवस्थेने जाऊन ते शोध घेतलं. तिथे ती बराडावर सापडली म्हणून त्याचं नाव हे भ्राडीदेवी आहे पडलेलं.
नवरात्रीच्या सणाला बाप्पा, नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात, नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात, नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात, नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. एवढाच आवाज, एवढे रसिकजन आज आहेत इथे कार्यक्रम बघण्यासाठी, एवढाच आवाज. जेवलात ना सगळे? हा. किशोर सनस, हा, जिथे कुठे असाल, इथे गर्दीत कुठे लपला असाल तरी सुद्धा चालेल, जिथे कुठे असाल तिथनं जरा बाहेर या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. गवळण शास्त्रात आहे, पण बुवांना ती गवळण जरा, हा, तुम्हाला माझ्या पण येणार आणि बुवांना ती गवळण लागणार सुद्धा. आता बुवांचं नाव काय आहे? किशोर सनस. आता या रणांगणात मी कोण आहे? राधा, बरोबर. हे कोण आहे? श्रीकृष्ण. तर आता कान्हाला आवाज देते, अरे कान्हा, जरा कुठं आश्चर्यतीतून बाहेर ये ना आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐक ना. तर बघा, गवळणीला सुरुवात करते. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या आणि बुवा तुमचं सुद्धा नीट लक्ष असू द्या. बघा त्या कानाला काय सांगायचं आहे. हरामी हा काना करीतो छेडा छेडी, समजून स्वतःला थोर करतो घर पोळी. हरामी हा कान्हा करीतो छेडा छेडी, समजून स्वतःला थोर करतो घर पोळी. पकडून याला आज याच्या पायात घालते आज बेडी, आणि मोडणार आहे या कान्हाची, आणि मोडणार आहे या कान्हाची आज चांगलीच खोडी. आणि म्हणून काय म्हणायचंय? रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हपान फुलच्या म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. गवळणीला सुरुवात करते, नीट लक्ष असू द्या. इथे महिला मांडव सुद्धा खूप आहेत, तुमचा मान राखूनच मी बारी करणार आहे. तर बघा काय म्हणायचंय. नंद किशोरा, आता बुवांचं नाव काय आहे? किशोर सनस. पण त्या श्रीकृष्णाला सुद्धा नंद किशोर असं म्हणायचंय. म्हणून काय बोलले? नंद किशोरा अरे लबाड चोरा, नंद किशोरा लबाड चोरा, पडतोय कशाला कोड्याला. किती सांगून कळे ना वेड्याला, किती सांगून कळे ना वेड्याला, तुला खायला हायचा वाड्याला.
किशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला नंद किशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला किती सांगून कळे ना वेड्याला किती सांगून कळे ना वेड्याला तुला कायाला आई जावाड्याला किती सांगून कळे ना वेड्याला तुला कायाला आई जावाड्याला हा बुवांची स्टाईल मला माहिती आहे बुवांची स्टाईल हाय हटके बुवांची स्टाईल हाय लय हटके आणि बुवा जर दुसऱ्या बारीत फालतूपणा केलात म्हणजे पहिल्या बारीत येऊन जर फालतूपणा केलात तर कुठं कुठं मारीन फटके ना लक्षात ठेवायचं आधीच सांगून ठेवते म्हणून काय म्हणायचंय दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का अरे गेलास तूच मारीच्या आला भिकारी त्या काळातरी आला भिकारी त्या काळातरी काहीतरी भेद हा करायचा दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीचा